तर मागचं लोकेशन एवढं भारी आहे. इकडं बघा ना वरून एवढं भारी दिसतंय थोडंसं. आणि 2 अशा टेळण्या आहेत, एका टेळणी देवी आहे टिंबी आहे आणि त्या टेळण्यावरून खालचं जे वातावरण दिसतंय ना एवढं जबरदस्त भारी आहे. आणि आम्ही आता घरी निघलो तर त्यावेळेस आमचा काय 5 मिनिटात घरून आलो. आणि ही चालली इकडे किरुळा रोड, मागत असे छोटे छोटे तलाव दिसतात, एवढं पाणी सुंदर आहे आणि इतकं बी गवत वगैरे इतकं भारी दिसतंय ना, एकच नंबर. आम्ही सगळे चाललो तू वर आता डोंगरावरती आणि मस्त डोंगरावर जाणार आणि मस्त आपण काय आणलंय खायला आज? हां बरोबर, चला सगळं एन्जॉय करणार. खालचं लोकेशन बघायचं गेलं तर खाली रोड, तिथं गाडी लावली खाली, चाललो तू वर आम्ही. तर कसे झाड आहेत बघा साईडला, कशाच झाड आहे, लिडुंगाचं कशा तरी झाड आहे. आणि आपल्याला वर जायचं अजून, त्या सिडीपर्यंत पोरं पुढं पुढं जायला लागले. चल बघा पोरं तर दमले बा. आमचा दादा दम लागतो लगेच दाप हाणायला लागला का. आणि सांगतो जंजिरान हे तेन किल्ल्याचेच नाव घेतोय आणि इथंच जमलाय. चला वर, नवीन पायऱ्या केल्यात बघ किती मस्त आहेत. पळतच जा बरं, कोण जातंय पण दमान जा, पडताना गेले डायरेक्ट वरती. तरी बघा पायऱ्या, आपण आलो ह्या साईडनी, त्या पायऱ्या डायरेक्ट खाली आणि खालीच तिथं गाडी लावली, तिथं डॅम रोड आहे, तिथून वरती आलो आणि मोटरसायकल चालली आणि आपल्याला जायचं वर अजून. एवढं भारी लोकेशन आहे आमच्या गावात. आता विराज बी चाललाय पळत 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 वर. हा मी बी आलो, जा 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 वर, मी बी आलोय. तर मस्त वातावरण आहे, थोडं फिरायचं बी, थोडं एन्जॉय करायचं. आणि तुम्हाला पण मी इथलं लोकेशन एकदम व्यवस्थित दाखवतो. आता आलोय शेवटच्या पॉईंटवर, इतकं भारी वातावरण आहे बघा. मागं दिसतंय कसं आहे, मागं बघायला गेलं तर धरण आणि पाठीमागं इकडे एक टिकडी बरं का. ही एक फिरायला एवढी जबरदस्त आहे, असं काय नाही, फक्त म्हणतेच पहिलं म्हणायचं. आम्ही लहान होतो ना, तिथं जायचं म्हणलं ना तर भीती वाटायची आम्हाला, किंवा भ्याव दाखायची. ह्याच्यात सोनं देवीचं उकारल्यावर भुंगे निघते, जाऊ नका. कारण इथून जायचं म्हणलं ना असं सरळ तर हे पूर्ण गवत आहे आणि गवतातून जायचं म्हणलं की तिकडं पण आयराने. पलीकडे जर पाठीमाग गेलो ना इकडं, ही तिला दिसतं ही सगळं फॉरेस्ट आहे. ह्या फॉरेस्टात कोणी जात नाही, ह्या साईडला सगळं फॉरेस्ट आहे ना, त्यामुळे आम्ही लहान होतो आम्हाला लावित नव्हते. आणि मग ही डोंगरात असं फिरायला भारी, ही बी म्हणजे मोठे मोठे पोरं आले ते एकदम एकच नंबर फिरायला. आणि तर ह्या साईडला काय आहे ती एक दाखवायचं आपल्याला. काय हा तिकडे बी तलाव आहेत का? हा यो सूर्यन तीन किती मस्त वातावरण झालंय. आणि इकडं तलाव, इकडं काय आहे सगळं फॉरेस्ट आहे, इकडं सगळं फॉरेस्ट, सगळे झाड आहेत. लांबवर पाहिलं तरी फॉरेस्ट आहे. आणि हे समोरचं काय आहे माहिती का तुम्हाला? हे समोरचं काय आहे माहिती का? हे जे डोंगर आहे हे काय आहे माहिती का? ह्या डोंगरात पूर्णपैकी असं म्हणतात सोनं आहे सगळं त्याच्यात. आणि त्याच्यात त्या डोंगर सगळा झाकला तेवढा एकदम सोनं आहे म्हणतात. आणि उकारले की बुंग निघतात. आणि आपण गायनाथ गडाला जातो का ते डोंगर आहे कोणता? ते समोरचं मोठा डोंगर आहे नेऊ, गायनाथ गडाचा डोंगर आहे. आणि ह्या इथं महादेवदार आहे. आणि तसंच इकडे गेलं तर मग आपण नाही का शृंगेरीच्या देवीला जातो, ते हे पॉईंट आहे. तर एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. आणि तुम्ही बघा कसं बघायला वाटतंय, छान वाटतंय ना, कसं उंच टिकडून किती मस्त वाटतंय बघायला, किती भारी दिसतं. आणि ह्या साईडला पाहिलं कसं काय वातावरण आहे, किती हिरवे आहे का कुठं, किती जबरदस्त दिसते बघ ना. सांगितलं लाईट वगैरे असल्यावर किती भारी वाटत असं, खडी क्रेशर वगैरे आले नाही कोणी एक. हा किती मस्त रोड वाटतंय. आणि बघा हे समोर इथून रोड चाललाय, हे असंच आमच्या गावात चाललाय बघा. आमच्या गावाचं कसं भारी वाटतंय वातावरण. साईडला एकदम जाडी आहे. तर बघा एकदम जबरदस्त वातावरण आणि काय क्वालिटी काय असं भारी दिसतंय, एक नंबर वातावरण. आता ह्या खडीकेश्वर बस एक तलाव आहे, एक नंबर. हा एक तलाव, त्याच्यानंतर समोर आलं कुठे इथं 2 तलाव, अजून ते छोटा नको, 2 तलाव, 3 हा इथं 4, पुढचा 5. तिकडं मोठाले दिसतात का अजून कोणचे? नाही 5 तर आहे तिथं. किती सुंदर वातावरण. चला माग चला माग. विराज काय करतो तू? चल तू बी चल आमच्या बरोबर. ह्या पायऱ्या यायच्या आणि एवढं भारी वातावरण आहे, मस्त सुंदर. खाली रोड आणि ह्या इथं पायऱ्या आणि पलीकडून आलो या पाया पडून तो. ते विराज बघा किती गमतीशीर. खरं तर विराजलाच फिरायला आणलो होतो आम्ही. विराज आलता फिरायला, कारण आज घरीच होतो त्याच्यामुळे विराजला आणलं फिरायला. लय पळतोय का विराज तू? जिम 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 जिम. ही कुठं आहे? दिदीच्या मामाचं घर कुठं आहे? दिदीच्या मामाचं घर कुठं आहे? दाखव मला. चल इकडं आहे. कुठं आहे मामाचं घर? तिकडं आहे. हो इथून दिसतंय इकडे. तिकडं कुठं हो दिदीच्या मामाचं घर? इकडे दाखव तुम्ही. हो इकडं घर आहे दिदीच्या मामाचं घर बघ. इथं खडीकेश्वर शहर दिदीच्या मामाचं घर का? एक नंबर मोठं आहे. नाही ते नाही. कोणचं आहे रे दादा? हे आहे का बांधलेलं? हे 2 नंबर. हा हेच आहे 2 नंबरचं. दिदीच्या मामाचं घर हा इथं. फक्त त्यांची लिंबुनी दिसते इथून ठळक त्यांच्या घरापाशी. आणि त्यांच्या तिथं तलाव. ह्या साईडने बघा कशा मोटरसायकल आहेत छोट्या छोट्या.
ह्या साईडला किती मस्त वातावरण आहे. ह्या साईडला असंच गेलं तर आता सूर्य मावळायला लागलाय. असं सुंदर असं वातावरण आहे. आणि काही नाही टिपर आहे ना, टिपर दिसतंय ना तिथं. तर काय ती लावली खडीक्रेशर पशी ती डंपर. हा त्यालाच म्हणजे टिपर. तर सुंदर असं वातावरण, सूर्य मावळायला लागलाय. इकडं एक उंच डोंगर आहे, टेकड आहे. आणि एवढ्या विर्यात हे 2 टेकड आहेत आपण आलेलो. मी आपण उभा आहे ती एक आणि पलीकडचं एक. त्या पलीकडच्या याच्यावर जायचं म्हणलं ना, किती गवत आहे पाहिलं का. सगळं गवतच आहे तिकडं जायचं म्हणल्यावर. तिकडे जायचं म्हणलं लय जण लागतेच बरं का, नाही तर मग जाण्यात काय मजा नाही त्याच्यात. तिकडे गेली की भीती वाटते. तर तिथला इतिहास आहे बुवा, सोनं म्हणतात आणि उकारले की भुंगे निघतात. तर तिकडं कोणी काय जात नाही, भुंगे निघतात म्हणतात. देवीचं सोनं असं म्हणतात, पण काय नाही, तसं काय नसतंय. पण आपण कधी गेलो बी नाही तर, पण जातो एखाद्या दिवशी निवांत. कारण जायचं म्हणलं इकडून कसं जावं लागतं माहिती का, ह्या पडकातून असं जायचं आणि त्या टोकाडावर जायचं. गवत आहे ना, लय गवत मोठं झालंय ते. आता सहलीला आपण ही झालं ना, ही जर देवीची यात्रा असते ना आता नवरात्रात, त्या टायमाला येऊ मग आपण त्या डोंगरावर जाऊ पलीकडच्या. हां लय भारी त्या डोंगरावर असं उंच जायचं, चढत तिथून दिसत नाही उंच, पण मस्त आहे भारी. आपण वर आहेत ना त्याच्यामुळं खालून गेलं लय उंच वाटतं ते. चला आपण दर्शन घेतलंय का पलीकडच्या साईडला, चला. तर एवढं भारी वातावरण आहे. मी जर फिरायला आलो इथं आणि मी आलतो विराजला घेऊन फिरण्यासाठी, तर दिवसभर होतो घरी आज. तर आज दिवसभर शेतीचं काम केलं, खत वगैरे टाकलं. संध्याकाळी आंध्र पडायला आमच्या गावाच्या शेजारी म्हणजेच बाँड्री, आमच्या गावची दुसरी किरुळ गावची बाँड्री, तिथं आलतो मी देवीचं दर्शन घ्यायला आणि विराजला फिरायला. आणि इकडे बघा सूर्य मावळायला लागला, किती मस्त असं सुंदर वातावरण झालंय. मला ओळखतात त्यांना काय सांगायची गरज नाही, पण आता व्हिडिओ यूट्यूबवरचा कोणाकडे बी जाऊ शकतो. त्याच्यामुळं कल्याणी आहे माझ्या मोठ्या भावाची मुलगी, तर ते पण असते तिच्या मामाचं घर आहे ह्या ठिकाणी. तर इथं जवळ आहे, ह्या साईडला या कोपऱ्यात घर आहे. इकडं समोर लांब आहे, झूम केलं तर दिसतंय ते, असं झूम केलं तर घरं दिसतात. ते लाईट लागली तीच घर आहे. इथून जर जायचं म्हणलं नाही तर इकडं किती मस्त हिरवगार गवत आहे. तर बघा इकडे खडीक्रेशर चालू झालंय, काम चालू आहे. लाईटा बिटा लागायला लागल्यात भारी. आता अंधार पडायला लागलाय, तरी आम्ही थोडासा एन्जॉय केला, थोडा व्हिडिओ काढला, तुम्हाला पण दाखवलं की वरचं वातावरण कसं दिसतंय. आणि ह्या साईडला जर बघायला गेलं तर इकडून पुन्हा आपल्या गावाकडून रोड आलेला आहे आणि समोरचा रोड दाखवला आहे, पुन्हा इकडच्या साईडनी चाललाय किरुळला. हे बघा मंदिर आहे तुळजाभवानी. ह्या साईडला पाहिलं तर किरुळ आहे आणि मंदिराच्या ह्या साईडला पाहिलं बाँड्री, तिकडं आमचं गाव आहे. तर आमच्या गाव हिकडल्या साईडला निकडल्या साईडला किरुळ आहे, बाँड्री आहे. मस्त वातावरण. आलो विरा झाका मारतोय तो बीन, कारण पोरण नसते जास्त तो. तर हे काढून येऊ जर बघायचं म्हणलं ना, तर काही इकडून गाडी यायला लागली. ही आहे आमचं गाव, ही खडीक्रेशर आहे, ही आहे आमच्या गावात. तर ती आमच्या गावाची बाँड्री ह्या डोंगरापर्यंत मोडती. ही तर बघायला एकदम भारी लोकेशन आहे, कधी आलं तर फिरायला बी भारी लोकेशन आहे. ह्या साईडला जर गेलं तर बघा धरण आहे, तर धरण बी सुंदर आहे. असाच रोड चालला इथपर्यंत, इथून लगेच किरुळची बाँड्री लागती. इकडं पाण्याचं धरण आहे, इकडं खाली उतरायला पायऱ्या सुंदर अशा. आणि मस्तपैकी पुन्हा इकडे गेले की चालले किरुळा रोड. तर खालून असं 2 टेकडी चांगल्या, कसं काय 2च टेकडीत काय माहिती, पण सुंदर असं वातावरण आहे. आणि खाली रोड इकडून नका गाड्या यायला लागल्यात, त्या यायला लागल्यात किरुळून, आणि इकडे झाल्यात आमच्या गावाला. आणि तसंच पुढं आमच्या गावात जातो आष्टीला रोड, आष्टी. तर इथून आष्टी असन 12-13 किलोमीटर असन, जास्तीत जास्त नाही आहे. आष्टी म्हणजे आष्टी तालुका फक्त 12-13 किलोमीटर आहे. आणि असं सुंदर असं वातावरण इथं. आणि पलीकडे असं उंच डोंगर येते, तर ते डोंगर बी किती सुंदर दिसतोय बघा. आणि बघा गाड्या बी येतात कंटिन्यू, किती सुंदर अशा. आणि खाली पाणी वगैरे, रोड तसंच. आणि रोडच्या पलीकडच्या साईडला बी भारी वातावरण आहे. तर चला आत्ता आपण मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ, आणि दर्शन घेऊन आता घरी जायचं आहे.